सर्वप्रथम पक्षश्रेष्ठींचे मी आभार मानतो. श्री अजित फाटके पाटील साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, अभिजित मोरे साहेब, महाराष्ट्र सचिव आणि संघटन मंत्री मनीष मोडक साहेब आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी विश्वास ठेवून ही मला जबाबदारी दिली. तर ही निश्चितपणे मी पार पाडेल. आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये खूप सारा भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आम आदमी पार्टीने ही भूमिका घेतलेली आहे की सर्व महानगरपालिका आपण लढतोय. ही महानगरपालिका पूर्णपणे लढण्याचा निर्धार आम आदमी पार्टीने केलेला आहे आणि हा स्वबळावर लढण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतलेला आहे. आणि महत्वाचं बघायला गेलं तर ठाण्यामध्ये खूप त्रास चालू आहे. जनतेला त्रास भोगायचं काम पडतंय. पावसामध्ये नाले फुल भरतात, पूर्णपणे भरतात. तो नुकसान जनतेला होते. घराघरामध्ये पाणी भरतंय. रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर खराब आहे. पूर्णपणे घाणीचं साम्राज्य, रस्त्यावरती कचरा पसरलेला आहे. महापालिकेचं लक्ष नाहीये. पूर्णपणे खराब आहे. आणि एवढं सुद्धा असताना फक्त जे राजकीय पक्ष आहेत ते फक्त महापालिकेच्या दालनामध्ये फक्त जनता दरबार जनता दरबार जनता दरबार घेतात. जनता दरबार फक्त लोकांना दाखवायला घेतात, पण बघायला गेलं तर फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन ते तिथे बसतात. जनता दरबारात 3 घेतले या ठिकाणी, पण समस्यांचं समाधान कुणीही केलेलं नाही. महानगरपालिकेच्या आतमध्ये हे असंविधानिकरित्या जनता दरबार घेत आहेत, तरी सुद्धा जनतेचा हे लोक समस्या सोडवू शकत नाहीये. मला वाटतं अशा लोकांना जनतेने साईडला करून आम आदमी पक्षाला एक पर्याय दिला पाहिजे. कारण आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये हे आणि पंजाबमध्ये करून दाखवलेलं आहे की सरकार कसं चालवायचं आणि कशा प्रकारे जनतेला मोफत आणि कशा प्रकारे लोकांना फायदा होईल याचा पूर्ण जबाबदारीने आम आदमी पार्टी ही काम करते. तुम्ही बघायला गेलं तर दिल्लीमध्ये सरकार पूर्णपणे आम आदमी पार्टीचं बीजेपीने ढासळलेलं आहे. परंतु आज तुम्ही दिल्लीमध्ये बघा, प्रत्येक नागरिक हात जोडतोय की पुन्हा इलेक्शन घ्या, पुन्हा इलेक्शन घ्या, अरविंद केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवा. म्हणजे ही आपण बघायला गेलो तर. आणि दिल्लीमध्ये पुन्हा बीजेपी सरकार आल्यानंतर सुद्धा त्यांनी लाईट बिल पुन्हा कटायला सुरुवात झालेली आहे. अशी परिस्थिती ठाणे महानगरपालिकेमध्ये निर्माण होऊ नये म्हणून जनतेला माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्याकडे चौथा पर्याय आहे. कारण आजच्या दिवसामध्ये सर्व पक्ष आपापला, कोणी बोलते माझा पक्ष, कोणी बोलते माझा पक्ष, मी जुना आहे, मी ठरवलेला पक्ष आहे, मी हा पक्ष बांधणी केलेला आहे, माझ्यावरती विश्वास आहे. आणि घरातला पक्ष फोडणाऱ्या लोकांना लोक हे जनतेची बेनिफिट, जनतेला फायदा करू शकत नाही. ही फक्त स्वतःचा फायदा करण्यासाठी या लोकांनी पक्ष स्थापन केलेले आहे आणि पक्षावरती दावा ठोकलेला आहे. आम आदमी पक्ष हा फक्त जनतेचा पक्ष, हा जनतेसाठीच काम करतो. कारण तुम्ही बघायला गेलं तर आम आदमी पक्ष एक असा एकमेव पक्ष आहे तो आतापर्यंत फुटलेला नाही. तुम्ही दिल्लीमध्ये बघा किंवा पंजाबमध्ये बघा, या पक्षाला लागेल तेवढा त्रास देण्यात आला तरी सुद्धा हा पक्ष फुटलेला नाहीये. म्हणून माझी जनतेला विनंती आहे की अशा पक्षाबरोबर जाऊन महानगरपालिकेमध्ये सत्ता त्यांनी स्थापन करावी आणि जे खराब काम महानगरपालिकेमध्ये या आतापर्यंत करण्यात आलेलं आहे त्याच्या अगेन्स्ट जनतेने सुद्धा आम आदमी पार्टीवर उभं राहावं. आणि आम आदमी पार्टी जी आहे ती जे मूलभूत गरजा आहेत, जसं हॉस्पिटल आहे, शाळा आहे, दवाखाने आहे, या सर्व रस्ते आहे, या सर्व मुद्द्यावरती यावेळी मैदान आम आदमी पार्टी उतरणार.